खंडेरावाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गडावरील दगडालाही आले रत्नाचं स्वरूप आणि त्यावरून गडाचं नाव पडलं रत्नगड. तर नमस्कार सर्वांना, मी अल्पेश आणि आज आपण बघणार आहोत दिंडोरी तालुक्यातील प्रतिजेजुरी म्हणून ओळखलं जाणारं शिंदवड येथील रतनगड. हे मंदिर नाशिकपासून 40 किलोमीटर अंतरावर दिंडोरी आणि चांदोड तालुक्याच्या सीमेवर असून पायथ्याला शिंदवड गाव आहे. असं सांगितलं जातं की जेजुरीहून चंदनपुरीला जाताना खंडेरावांनी इथं मुक्काम केला होता आणि आपल्या पदस्पर्शाने या भूमीला पावन केले. आणि खंडेराव महाराज स्वतः इथं आल्यामुळे इथे लोक जेजुरीला दर्शनाला जात नाहीत. हे मंदिर गडमाथ्यावर वसलेलं असून मंदिराचा गाभारा आणि मूर्ती ही पुरातन आहे आणि बाकीच्या पायऱ्या आणि सभामंडप हे हल्लीच बांधण्यात आलंय. एका आख्यायिकेनुसार एक वाटसरू रात्रीच्या वेळी इथं आला होता. रात्र फार झाल्याने आणि काळोख्याच्या आणि प्राण्यांच्या भीतीने एक दगड आपल्या उशाला घेऊन झोपला. सकाळी उठल्यावर आपण सुखरूप आहोत या आनंदात तो दगड घरी घेऊन गेला, पण रात्री तो दगड चमकायला लागला. हे बघून काहीतरी दैवी प्रकार आहे हे समजून त्यांनी त्या गडाला पुन्हा भेट दिली. तेव्हा कळाले की इथं खंडेरावांचं वास्तव्य आहे आणि इथला एक एक दगड हा रत्न आहे, म्हणून या गडाला रत्नगड असं म्हणू लागले. मित्रांनो, नैसर्गिक संपत्ती लाभलेला आणि दैवी वरदस्त असलेल्या या गडाला तुम्ही कधी भेट दिली काय? कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या पेजला फॉलो करून शेअर करायला विसरू नका.